नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 637वा भाग. या आपल्याला पसंत पडल्या तर ह्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझं पहिली रचना आहे. मला वाटत होतं की चांगलं आनंदी आयुष्य जगण्यासाठी माणसाला बुद्धीची गरज असते. शरीर प्रकृती चांगली लागते, ज्ञान लागते, रसग्रहण करायची क्षमता लागते, स्मार्ट असावे लागते, विचार करायची क्षमता लागते, असे कितीतरी लागते. आणि म्हणून मला तुझे खूपच कौतुक वाटते. तुझ्याकडे यापैकी काहीही नाही आणि तरी तुला आनंदात जगायला कसे काय जमते. मला वाटत होतं की चांगले आयुष्य, आनंदी आयुष्य जगण्यासाठी माणसाला बुद्धीची गरज असते. शरीर प्रकृती चांगली लागते, ज्ञान लागते, रसग्रहण करायची क्षमता लागते, स्मार्ट असावे लागते, विचार करायची क्षमता लागते आणि असे कितीतरी लागते. म्हणूनच मला तुझे खूपच कौतुक वाटते. तुझ्याकडे यापैकी काहीही नाही आणि तरी तुला आनंदात जगायला कसे काय जमते. दुसरी रचना आहे. तो म्हणाला, मला व्हॅलेंटाईन्स डेचे कार्ड हवे आहे. त्यावर दुकानदार म्हणाला, मग हे घ्या, यावर खूप छान वाक्य आहे. त्या एकुलत्या एका मुलीसाठी जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं आहे. तो म्हणाला, हो, खूपच छान आहे, मला अशी 10 कार्ड द्या. तो म्हणाला, मला व्हॅलेंटाईन डेचे कार्ड हवे आहे. दुकानदार म्हणाला, मग हे घ्या, यावर खूपच छान वाक्य आहे. त्या एकुलत्या एका मुलीसाठी जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं आहे. तो म्हणाला, हो, खूपच छान आहे, मला अशी 10 कार्ड द्या. तिसरी जी रचना आहे ती अशी आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 168वा भाग. नट नाटकात असतो त्याचेचा काम चोख करतो, कोणतेही काम असो त्याची वस्त्रे वापरतो. नट नाटकात असतो त्याचे काम चोख करतो, कोणतेही काम असो त्याची वस्त्रे वापरतो. नाटक संपले की मग पोशाख बदलतो आणि मग नेहमीच्या कपड्यात घरी जातो. नाटक संपले की मग पोशाख बदलतो आणि मग नेहमीच्या कपड्यात घरी जातो. तसेच जो देह मिळेल ते काम आत्मा करतो. पृथ्वीवरचे नाट्य संपले तर आत्मा म्हणून जातो. तसेच जो देह मिळेल ते काम आत्मा करतो. पृथ्वीवरचे नाट्य संपले तर आत्मा म्हणून जातो. कारण तो शरीर नसतो, तो आत्मा असतो. नाटकात जे काम मिळेल ते करून तो जातो. कारण तो शरीर नसतो, तो आत्मा असतो. नाटकात जे काम मिळेल ते करून तो जातो. जोवर त्याला वाटते की तो शरीर असतो, नाटक सोडून तो कुठेही जाऊ शकत नसतो. जोवर त्याला वाटते की तो शरीर असतो, नाटक सोडून तो कुठेही जाऊ शकत नसतो. शरीर तर झाडावरच्या पानासारखे असते, पिवळे पडते, वाळून जाते आणि गळून पडते. शरीर तर झाडावरच्या पानासारखे असते,
पिवळे पडते वाळून जाते आणि गळून पडते, हे सगळे त्याला ठाऊक तर असते. गळून पडल्यावर पानाला काहीही वाटत नसते, हे सगळे त्याला ठाऊक तर असते. गळून पडल्यावर पानाला काहीही वाटत नसते. ज्ञानाने त्याला कळते की हे होणार असते, अन पानांच्या गळण्याला अपरिहार्यता असते. ज्ञानाने त्याला कळते की हे होणार असते, अन पानांच्या गळण्याला अपरिहार्यता असते. त्याला कळते की अस्तित्व पानासारखे नसते, सर्वांचे अस्तित्व त्या एकापासून असते. त्याला कळते की अस्तित्व पानासारखे नसते, सर्वांचे अस्तित्व त्या एकापासून असते. कुठे कसे केव्हा जगतो ते महत्त्वाचे नसते, त्वचा मांस हाडे कशी ते महत्त्वाचे नसते. कुठे कसे केव्हा जगतो ते महत्त्वाचे नसते, त्वचा मांस हाडे कशी ते महत्त्वाचे नसते. कुणी विचारले शरीराचे काम काय असते, अनुभव घेणे ज्ञान मिळवणे एवढेच असते. कुणी विचारले शरीराचे काम काय असते, अनुभव घेणे ज्ञान मिळवणे एवढेच असते. शरीर संपल्याने कुणाचे काही बिघडत नसते, पुन्हा शरीर मिळेल तेव्हा हेच करायचे असते. शरीर संपल्याने कुणाचे काही बिघडत नसते, पुन्हा शरीर मिळेल तेव्हा हेच करायचे असते.